नमस्कार. हृदय स्वर या मालिकेत मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रसिद्ध नाटककार, लेखक, प्राध्यापक, साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी लिहिलेल्या लेखमालेतल्या विविध लेखांचं अभिवाचन या माध्यमातून मी करते. मंडळी, आपल्या आयुष्यामध्ये संवादाला अतिशय महत्त्व आहे. असं म्हणतात, वाद नको संवाद करावा, समन्वयासाठी सुसंवादे बांधूया आपण मैत्रीच्या गाठी. हा संवाद व्यक्तिव्यक्तीतला आहे, समूहातला आहे, स्वतःशी साधलेला संवाद आहे. अशा ह्या विविध पातळ्यांवर घडणाऱ्या संवादाचं काय महत्त्व आहे हे या लेखातून मांडण्याचं फार सुंदर प्रयत्न डॉक्टर ढवळ यांनी केलेला आहे. ऐकूया. शीर्षक: हृदय ते हृदय, संवादाचा प्रवास. जगानं डोळ्यात नवे चमत्कार भरले. स्मार्टफोन, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, 5G सर्व काही वेगानं घडतंय. पण या वेगाला एक कडी लागते आणि ती म्हणजे संवाद. याचा अर्थ संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही, नुसता खडखडाट नाही. मनाशी मन जुळण्याची जी सूक्ष्म, उबदार, पारदर्शक घडी असते तिला आपण संवाद म्हणतो. शब्द हे त्याचं वाहन असू शकतं, पण संवादाचं इंधन असतं प्रेम, आदर, समजूत आणि ऐकण्याची तयारी. आजच्या तरुण पिढीसमोर मोठी स्वप्न, अमर्याद संधी आणि तितक्याच संभ्रमांची गर्दी आहे. या गर्दीत स्वतःला, आपल्या लोकांना आणि आपल्याकडून घडणाऱ्या जगाला समजून घेण्याचा एकमेव मार्ग, आणि तो कोणता असेल तर तो आहे संवाद. संवाद म्हणजे एखाद्या दोन किनाऱ्याच्या दरम्यान टाकलेला पूल. पूल टाकणं हा अभियांत्रिकी चमत्कार असतो, पण तो पूल का टाकायचा, कुणी यायचं, कुणी जायचं, या दोन्ही तीरांवर काय धडपड सुरू आहे हे समजून घेणं हा संवादाचा आत्मा आहे. आपण कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसलो असताना गप्पांचा रतीप चालतो, पण त्या गप्पा म्हणजे संवाद का? जेव्हा आपण समोरच्याची नजर वाचतो, त्याचा टोन ओळखतो, त्याच्या वाक्यात दडलेला हेतू समजून घेतो आणि त्याच्या अनुभवाला आपला पाठिंबा देतो, तेव्हा दोन माणसं नव्हे, दोन प्रवास एकमेकांना हात देतात. केवळ शब्दांचा वर्षाव म्हणजे संवाद नाही. वर्गात शिक्षक बोलतात, स्लाइड्स दाखवतात, विद्यार्थी नोट्स घेतात, पण एका क्षणी शिक्षक थांबून विचारतात, तुमच्या आयुष्यात हा थिअरम कुठे उपयोगी पडला रे? एक शांत मुलगा हात वर करतो आणि सांगतो, मी कार्ड मॅजिक करतो, प्रॉबेबिलिटीनं माझं आयुष्य बदललं. वर्गात खसखस पसरते, पण त्या दिवशी पहिल्यांदाच त्या थिअरमला जिवंत अर्थ मिळतो. हा क्षण गप्पांचा नाही, तर तो संवादाचा आहे. कारण इथे का शोधला गेला, कसा समजला गेला आणि कशासाठी ची जाणीव निर्माण झाली. आपल्या घरात व्हॉट्सअप ग्रुपचं गुंजनाट्य चालू असतं. सकाळ, संध्याकाळ, शुभेच्छा, फॉरवर्ड्स, मीम्स. पण घरात जेव्हा बाबा आणि मुलगी समोरासमोर बसून करिअरबद्दल बोलतात, तेव्हा पहिल्या 5 मिनिटातच दोघांनीही त्यांच्या स्वतःच्या इच्छा किंवा भीती ते एकमेकांना बोलून दाखवतात. बाबांची काळजी, मला वाटतं तुला स्थिर नोकरी हवी. मुलीचं उत्तर, मला क्रिएटिव्ह फील्डमध्ये उडी घ्यायची आहे. हा संवाद अनिवार्यपणे मतभेदानं सुरू होतो, पण तो वादात न बदलता विवादात आणि शेवटी संवादात विलीन होतो. कारण दोघांकडेही एकमेकांना जिंकायचं नसून एकमेकांना समजून घ्यायचं असतं. संवादाचा पहिला नियम जिंकायचं नाही, तर जुळायचं. संवादाचा शेवट असतो का? प्रत्येक संवाद प्रत्यक्षात एक सुरुवात असते, समजुतीची, नात्याची, बदलाची. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी तुम्ही एका सहाध्यायाकडे जाऊन म्हणता, आपण फार बोललो नाही, पण तू जे काम केलंस त्याचा मला आदर आहे. तो हसतो. कदाचित पुढे कधीतरी तुम्ही 2 वेगवेगळ्या शहरात, 2 वेगवेगळ्या कंपन्यात असाल, पण त्या एका वाक्यामुळं भविष्यातील सहकार्यासाठीची दारं उघडी राहतात. संवाद अशीच ओपन डोअर पॉलिसी आहे बरं का, जिथे आपलेपणानं काही आतून उघडी ठेवली जाते. आणि तरीही संवाद कधी कधी अपुरा पडतो. सगळे प्रयत्न करूनही समोरचा तयार नसतो, अडथळे उभे राहतात. त्यावेळी 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1,
आपण आपल्या बाजूनं सर्वोत्तम प्रामाणिकपणा संवादामध्ये दाखवला का? 2. आपण स्वतःशीही तितक्याच आदरानं संवाद साधला का? कधी कधी न बोलणं ही निवड असते स्वाभिमानासाठी, सुरक्षिततेसाठी. संवादाचा हेतू समेट असू शकतो, पण स्वतःचं रक्षण ही प्राथमिक गरज आहे. सुरक्षिततेची चौकट तयार झाली ना, की एक दिवस नवा संवादही शक्य होईल. शेवटी काय उरतं? काही निसटते वाक्य, काही अजूनही न बोलली गेलेली वाक्य, काही उबदार हसू, काही ओलसर डोळे आणि माणूस. संवाद हा माणसाचा विशेषाधिकार आहे. कावकाव, किरकिर, भुंकणं, म्याव म्याव ह्या पलीकडे. कारण आपल्याकडे शब्द आहेत, कल्पना आहेत, भावना आहेत आणि सर्वात महत्त्वाचं एकमेकांसाठीचा आदर आहे. म्हणूनच आजच्या दिवसासाठी एक छोटी प्रतिज्ञा करूया. करणार ना माझ्याबरोबर? चला आपण म्हणूया, पण त्याहूनही आधी ऐकू. आपण प्रश्न विचारू, पण त्याहूनही आधी समजून घेऊ. आपलं मत मांडू आणि त्याहूनही आधी सीमा आखू आणि आपण जिंकू, पण त्याहून आधी एकमेकांना जुळवून घेऊ, एकमेकांशी जोडले जाऊ. हाच तर संवाद, हृदय ते हृदय आणि तिथूनच सुरुवात होणारा जगाचा खरा प्रवास.